अमेरिका आणि इराण या दोन देशांच्या मधली चर्चा जी पाकिस्तानमध्ये झाली ती विस्कटली. त्यानंतर आता परत एकदा दोन्ही देश एकमेकांच्या समोर उभे आहेत. या दोन्ही देशांच्या मध्ये युद्धाला कधीही सुरुवात होऊ शकते अशी परिस्थिती आहे, कारण कालपासून अमेरिकेनं ऑफिशियली इराणची नाकेबंदी करायला सुरुवात केलेली आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मध्ये अमेरिकेनं आता जवळजवळ 15 ते 16 वॉरशिप्स उभ्या केलेल्या आहेत. याचबरोबर अमेरिकेची जी F-35, F-16, F-15 जी विमानं आहेत ती देखील वरून घेरट्या घालतायत. म्हणजे आता इथून पुढे इराणची जहाजं इथून बाहेर पडू शकणार नाहीत. आणि यावेळी पहिल्यांदा म्हणजे अख्खं युद्ध करताना कधी इराण एवढा चिडलेला नव्हता किंवा त्याचा राग दिसत नव्हता, पण आता मात्र इराणचा तिळपापड होताना दिसतो. आता ऍक्च्युली इराणचा एवढा तिळपापड का होतोय हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. पण इथं आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की पाकिस्तानला भलेही जमलं नसलं तर रशियानं आता एक नवीन ऑफर दिलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्याकडचं युरेनियम म्हणजे इराणकडे असलेलं युरेनियम आम्हाला देऊन टाका आणि त्याच्यावरती एक तोडगा आपण काढू अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये. हे युद्ध संपवू शकतं. कसं संपू शकतं, नेमकी ऑफर काय आहे, कशा पद्धतीने हे मिटवता येईल, याचबरोबर इराणला एवढा मोठा प्रॉब्लेम का झालाय ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. इराणचा एवढा तिळपापड होण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे की या युद्धाच्या सुरुवातीपासून म्हणजे युद्ध व्हायच्या अगोदरपासून आणि युद्ध झाल्यानंतर देखील इराण त्याचं जे खर्ग आयलंड आहे तिथून जवळजवळ 18 लाख बॅरल्स प्रति दिवस एवढं तेल रोजच्या रोज पाठवत होता. म्हणजे एवढी इराणची एक्सपोर्ट होत आणि यातली सगळ्यात जास्त एक्सपोर्ट ही चायनाला व्हायची, याशिवाय इतर काही देशांना व्हायची. आता प्रॉब्लेम असा झालाय की जेव्हापासून हे युद्ध चालू झालं तेव्हापासून या तेलाच्या किमती भडकल्या आणि तेलाच्या किमती भडकू नयेत म्हणून अमेरिकेनं इराणच्या एक्सपोर्टवरती जो बॅन घातलेला होता तो देखील काढून टाकला होता. म्हणजे ज्यामुळे इराण जास्तीत जास्त देशांना एक्सपोर्ट करेल आणि त्यामुळे तेलाच्या किमती कंट्रोलमध्ये राहतील. त्यामुळे मागच्या काही आठवड्यामध्ये बघितलं असेल तर इराण भारताला देखील पुन्हा नव्यानं तेल विकायला लागला आणि या सगळ्या परिस्थितीमुळे इराण जास्त तेल निर्यात करायला लागला. पूर्वी 18 लाख प्रतिदिवस करत होता बॅरल प्रतिदिवस, ती आता परत 19 लाख 20 लाख बॅरल प्रतिदिवस पर्यंत पोहोचली. म्हणजे इराणची एक्सपोर्ट वाढली. इराणला एक दृष्टीनं फायनान्शियली या युद्धामध्ये थोडासा फायदा झालेला होता. पण आता अमेरिकेनं जो ब्लॉकेड चालू केला आहे यामुळे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या बाहेर इराणची तेलवाहू जहाजं बाहेर पडू शकणार नाहीत. इराणनं कशी केलेली नाकेबंदी आतापर्यंत, इराण सोडून किंवा इराणचे जी मित्र राष्ट्र आहेत यामध्ये भारत आला, चायना आला, रशिया आला, अशी काही मोजकी राष्ट्र आहेत, यांना सोडून जर कोणाला तेल जात असेल मग ते कुणीही पाठवो त्याच्यावरती कंट्रोल इराण ठेवत होता. पण आता इथून पुढे अमेरिका या हॉर्मुझच्या बाहेर उभा आहे आणि अमेरिका इथून पुढे इराणचं कुठलंही तेलवाहू जहाज हे बाहेर पडून देणार नाही. त्यामुळे इराणची संपूर्ण जी एक्सपोर्ट रोजच्या रोज व्हायची ती सगळी एक्सपोर्ट आता थांबणार आहे आणि हा इराणसाठी एक मोठा धक्का मानला जातोय. म्हणून इराण आता अतिशय इराणचा तिळपापड झालाय. इराण आता धमकी द्यायला लागलाय की हा आमच्या सार्वभौमत्वावर हल्ला आहे आणि असं जर झालं तर आम्ही मध्य पूर्वेतले सगळ्या राष्ट्रांचे जे पोर्ट्स आहेत, त्यांची बंदरं आहेत ती सगळी उडवून टाकू, त्यांच्या तेलाच्या विहिरी उडवून टाकू वगैरे वगैरे. याच्याशिवाय त्यांनी अमेरिकेला देखील धमकी द्यायला सुरुवात केली. पण हे सगळं असलं तरी आता सध्या इराणची परिस्थिती ही थोडी नाजूक बनलेली आहे, कारण इराणची आता आर्थिक नाकेबंदी होते आहे. त्यामुळे थोडक्यात काय, या ब्लॉकेडमुळे आणि कुठल्या गोष्टीमुळे थोडक्यात युद्धच होण्याची शक्यता जास्त आहे. युद्ध मिटण्याची शक्यता अजिबात नाही आहे, कारण इराण देखील ताठ आहे, अमेरिका देखील ताठ आहे. दोन्ही समोरासमोर एकमेकांसारखे इगोइस्टिक देश असल्यामुळे इथं युद्ध संपवण्याची किंवा संपण्याची शक्यता कमी झालेली आहे. म्हणून या ठिकाणी रशियाने एक ऑफर दिलेली आहे. रशियाचे जे प्रवक्ते आहेत दिमित्री पेस्कोव यांनी एक ऑफर दिली. त्यांनी सांगितलं की इराण आणि अमेरिका यांच्यातलं जे मुख्य भांडण आहे ते इराणकडे असलेलं 450 kg जे युरेनियम आहे, ज्याचं 60% एनरिचमेंट झालंय, म्हणजे ज्याच्यापासून अणुबॉम्ब बनवता येऊ शकतो असं जे युरेनियम आहे ते युरेनियम इराणनं अमेरिकेला देऊन टाकावं असं अमेरिकेची मागणी आहे. इराणचं म्हणणं आहे की आम्ही युरेनियम देणार नाही. आता याच्यामध्ये ऑफर अशी आहे की हे जे 450 किलो युरेनियम आहे ते रशियाला देऊन टाकावं आणि या मुद्द्यावरती ही डील क्लोज करावी, म्हणजे इथं भांडण मिटवावं. कारण रशिया हा एक थर्ड कंट्री आहे आणि इराणला देखील डायरेक्ट जर युरेनियम अमेरिकेला दिलं तर एक प्रकारे शरणागती पत्करल्यासारखं वाटेल. त्यामुळे इराण असं द्यायला तयार होणार नाही, कारण इराणच्या सरकारला आपल्या लोकांना देखील उत्तर द्यायचे आहेत. त्याचवेळी अमेरिकेला देखील डायरेक्ट इराणकडून आपल्याकडे 450 kg युरेनियम घेणं जवळजवळ अशक्य आहे, कारण इराण त्यासाठी तयार होणार नाही. त्यामुळे याच्यामध्ये एक साधी ऑफर अशी होऊ शकते की हे युरेनियम रशियाकडे जाईल आणि रशिया ते आपल्या जवळ ठेवेल जोपर्यंत ह्या दोन्ही देशांची त्याला परवानगी असेल तोपर्यंत, कारण या दोन्ही देशांचा एकमेकांच्यावर विश्वास नाही. आता मग तुम्हाला साहजिकच प्रश्न पडेल की रशियाकडे 450 kg युरेनियम एक्स्ट्रा मिळेल त्यामुळे रशियाला ऍडव्हान्टेज होईल.
तर रशियाला खरं तर यामध्ये काहीच ॲडव्हान्टेज मिळत नाही, कारण रशियाकडं आता सध्या जवळजवळ 5400 अणुबॉम्ब आहेत. त्यामुळे रशियाला 450 किलो युरेनियम घेऊन खरं तर काहीच फरक पडत नाही. त्यांच्याकडे असे 450 किलोचे कितीतरी अणुबॉम्ब ऑलरेडी पडून आहेत. त्यामुळे रशिया या एवढ्याशा युरेनियमनं काही श्रीमंत होत नाही. त्यामुळे रशियानं यांचं युरेनियम घेऊन अमेरिकेवर टाकायचा प्रश्न येत नाही किंवा कुठल्या युद्धात त्याचा वापर करायचा प्रश्न येत नाही. रशिया या सगळ्या गोष्टींमध्ये ऑलरेडी खूप भरलेला आहे. त्यामुळे रशियाला 450 केजी एक्स्ट्रा युरेनियम मिळालं, त्यामुळे अमेरिकेचं देखील त्यात जास्त काय जात नाही आणि त्यामुळे या मुद्द्यावरती हे युद्ध मिटू शकतं. रशियाचे फायनान्स मिनिस्टर सर्जे लॅव्हरोव्ह यांनी याचबद्दल अब्बास आराघची जे इराणचे फायनान्स मिनिस्टर आहेत त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि त्यामध्ये त्यांना हेच सांगितलं की मिलिटरी ॲक्शननं या प्रश्नाचं उत्तर कधीच निघणार नाही. तुम्ही मिलिटरी ॲक्शन कितीही घ्या किंवा अमेरिका घ्या, याच्यातून हा प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे तुम्ही हे ॲक्सेप्ट करा ऑफर. या ऑफरप्रमाणे हे युद्ध थांबू शकतं आणि जरी कधी इराणला वाटलं की आपल्याला आपले युरेनियम परत पाहिजे तर रशिया ती त्यांना देऊ शकतं. इन केस ज्या पद्धतीने हा करार होईल किंवा यामध्ये काही कलम ठरतील त्याप्रमाणे हे सगळं होईल, पण असं होऊ शकतं. त्यामुळे इराणच्या दृष्टीने आणि अमेरिकेच्या दृष्टीने दोघांच्या दृष्टीने देखील ही ॲक्सेप्टेबल ऑफर आहे. आता हे दोन्ही देश यासाठी प्रॅक्टिकली तयार होतील की नाही होतील हे माहिती नाही, पण दोघांनी देखील ही ऑफर ॲक्सेप्ट केली तर दोघांना देखील आपलं तोंड लपवायला थोडीशी जागा मिळेल, कारण अन्यथा हे युद्ध असंच खेचत राहील, जगाला सगळ्या त्याचा त्रास होत राहील. त्याचबरोबर ह्या दोन्ही देशांचं यामध्ये प्रचंड नुकसान होत राहील. अमेरिकेचं आर्थिक नुकसान होईल आणि इराणचं आर्थिक नुकसान तर ते करणारच आहेत. त्यामुळं या युद्धाचा तोडगा रशियानं जो सुचवलाय तो अतिशय परफेक्ट आहे. त्यामुळे व्लादिमीर पुतीन यांनी जर जबाबदारी घेतली तर जी गोष्ट पाकिस्तानला जमली नाही किंवा ज्यांना जी जमणारच नव्हती ती गोष्ट पुतीन हे मात्र या ठिकाणी करून दाखवू शकतात. त्यामुळे नेमकं अमेरिका ही ऑफर स्वीकारेल की नाही याबद्दल अजून तरी सांगता येत नाही, कारण अमेरिकेला देखील हे दाखवायचं आहे की आम्ही रशियापेक्षा वरचढ आहोत, रशिया आमच्यासमोर काहीच नाही हे देखील दाखवायचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की युक्रेनच्या युद्धामध्ये त्यांनी युक्रेनच्या बाजूने थोडीशी भूमिका घेतली आहे, रशियाच्या विरोधी भूमिका घेतली आहे. मग आता ऐन वेळेला रशियाकडे आणखी एक्स्ट्रा युरेनियम द्यायचं म्हणजे यासाठी तिथल्या अमेरिकेतल्या जनमताचं काय, तिथल्या लोकांचं काय, या सगळ्या गोष्टींची उत्तरं वगैरे शोधायला लागतील अमेरिकेला. त्यामुळे इतकं चटकन या गोष्टी स्वीकार्य होतील असं वाटत नाही, पण हे सोल्युशन मात्र प्रॅक्टिकल आहे एवढं आपण म्हणू शकतो. या संपूर्ण मुद्द्यावर तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं? खरोखर ही ऑफर दोन्ही देशांनी स्वीकारावी आणि हे युद्ध संपवावं? याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.